ठीक आहे, तुमचं काम आहे ना, जिथे नाम तिथे काम. महाराजांचं नाम घेतल्यावरती काम होतातच. पण एक असा पॉइंट येतो आयुष्यात, की आपण ना बोलत असतो, की म्हणजे महाराज आता सगळं संपलं, आता ह्याच्यातून तुम्हीच तारा. तर असा कुठला तुमच्या आयुष्यात आलेला पॉइंट आणि त्या टायमाला ट्रिगर झालेल्या गोष्टी? 2017ला मी बिझनेस सुरू केला. SBI कडनं 5 लाख रुपये घेतले आणि 2018 एंड म्हणजे जवळपास करोना जेव्हा सुरू झाला 19ला आणि त्याच्यानंतरची जी 1.5 वर्षाची फेज आहे ती माझ्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आली की मी NPA 8 मध्ये गेलो. NPA 8 म्हणजे फायनान्स वाले खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतात की NPA 8 चा अर्थ काय असतो. बँकेमध्ये एवढा मायनस मध्ये मी गेलो की इट वॉज नॉट पॉसिबल की परत मी बिझनेस करणं किंवा काही गोष्टी करणं शक्यच नव्हतं. अच्छा. परंतु त्या जसं जोशी काकांचं आडनाव जोशी काका तसेच एक जोशी म्हणून मॅनेजर आले तिथे बँकेत. ओके. मला सगळ्या फायनल नोटिसेस आलेल्या, त्याने सांगितलं आय विल टेक लिगल ऍक्शन अगेन्स्ट वगैरे सगळं सांगितलं. मी त्यांच्या समोर जाऊन बसलेलो. जोशी काकांसारखे एक जोशी म्हणजे ह्याचे इच्छे वगैरे असे ते मॅनेजर आले आणि त्यांनी बोलवलं. मला म्हटलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. म्हटलं मला समजत नाही. म्हटलं का यू आर बँकर आणि तुम्ही मला सांगा की आता ह्याच्यातनं कसं बाहेर पडायचं. बरोबर. मग त्यांनी काही मला टिप्स दिल्या आणि त्याच वेळी एक 2-3 महिन्यापूर्वीच एक ग्रँट साठीच गव्हर्नमेंट कडनं नोटिफिकेशन आलेलं. आणि ग्रँट म्हणजे एक गव्हर्नमेंट तुम्ही काहीतरी प्रोजेक्ट करताय त्याच्यासाठी काही पैसे देतं तुम्हाला आणि ते पैसे परत द्यायचे नसतात. ते सोशल इम्पॅक्ट लोकांवर तुम्ही काय घडवता. आणि मग त्याच्यामध्ये मी सगळं 6 महिने ते अटेंड केलं. सगळं ऑनलाईन होतं कोरोनामध्ये. आणि त्याच्यानंतर एक दिवस असा आला की सगळं संपल्यानंतर यू आर सिलेक्टेड. कारण 88 लोक होती. 88 मध्ये त्यांनी 13 लोकांना सिलेक्ट केलेलं आणि आय वॉज वन ऑफ देम. आणि त्यावेळी मला 12 लाख रुपयाची ग्रँट सँक्शन झाली. अच्छा. आम्ही म्हणजे त्यावेळी जेव्हा हे फोनवरनं त्याने आम्हाला तुम्हाला 12 लाख सँक्शन झाले म्हणून आलंय, त्यावेळीची परिस्थिती जी होती डोळ्यातनं पाणी आलं आणि जिथे बसून मी जे काय हे केलंय ते माझं मलाच माहिती. पण त्यावेळी आम्ही स्थिती काय होती त्या टायमाला म्हणजे आम्ही बाहेर नाहीच पडू शकणार. म्हणजे काय करायचं काय ह्याला म्हणजे मार्गच दिसत नव्हता आम्हाला कुठला. मग त्यावेळी जी नंतर उभारी आली त्याच्यानंतर जे 1-2 महिन्यामध्ये सगळं क्लिअर करण्यात गेले, सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता मी मागे वळून नाही बघितलेलं आहे. म्हणजे जो टार्गेट ठरवला बिझनेसमध्ये की एव्हरी इयर तुमचा जो टर्नओव्हर होईल तो एव्हरी इयर डबल आणि तो कंटिन्युअस ठेवलाय मी आतापर्यंत. आता सुद्धा तसाच मी डबल केलाय आणि ती मी स्वामी कृपाच समजतो. म्हणून मी सकाळी उठल्यानंतर आणि झोपताना की